भक्ती आंदोलन, विशेष करून महाराष्ट्रातलं भक्ती आंदोलन हे वारकरी संप्रदायाशी खूप मोठं जुळलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये किती संप्रदाय आहेत भक्तीचे? एक वारकरी संप्रदाय, दुसरा आहे धारकरी संप्रदाय, तिसरा आहे नाथ संप्रदाय. वारकरी, धारकरी, नाथ संप्रदाय सगळीकडेच तुम्ही बघा या ठिकाणी सामाजिक एकतेला महत्व आहे. सामाजिक विषमतेवर तगडा आघात आहे, वर्गीय विषमतेवर आघात आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असं न म्हणता सगळे ईश्वराची लेकरं आहेत हे म्हणणं या ठिकाणी योग्य आहे. असे मेसेजेस या ठिकाणी महाराष्ट्रातील भक्ती आंदोलनाने दिले होते, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील भक्ती आंदोलनाविषयी युपीएससीने एक क्वेश्चन केलाय. तो खूप महत्वाचा क्वेश्चन आहे की कोणत्याही मध्ययुगीन कालखंडामध्ये मुघलांच्या विरोधात कसल्याही प्रकारची घोषणा न करता एक प्रकारे सांप्रदायिक उठाव महाराष्ट्रातील भक्ती आंदोलनानं जागा केला आणि मराठी अस्मिता तयार केली. वारकरी संप्रदाय, ठीक आहे, हे खूप अभिमानाने सांगावं लागेल की महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाने, मित्रांनो एक लक्षात ठेवा, बघा या ठिकाणी मुघलांच्या कालखंडामध्ये किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये वारकरी संप्रदायांनी खऱ्या अर्थानं जे योगदान दिलं, महाराजांच्या चरणी अगदी तळागाळातून जे काही हिरे आणून ठेवले होते, आपण त्याला म्हणूया की जे मावळे आणून ठेवले होते, यामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाचं खूप मोठं काम आहे, वारकरी संतांचं खूप मोठं काम आहे. एक प्रकारे एक महाराष्ट्राची अस्मिता जागी करणं. आपण जरी जाती जातीनं वेगळं असलो तरी सुद्धा भाषेनं आपण एक आहोत. मराठी भाषा, तुम्ही मराठी बोलता म्हणून तुम्ही मराठी आहात, ही जी अस्मिता आहे, मराठी अस्मिता, ही या ठिकाणी जागी झाली होती. आणि याच मराठी अस्मितेनं मध्ययुगीन कालखंडामध्ये मुघलांच्या विरोधात एक मोठा उठाव क्रिएट केला आणि एक मोठा इतिहास घडला. आणि तेव्हापासून महाराष्ट्रातील भक्ती आंदोलन एक मराठी अस्मितेला जाग करणारं आंदोलन ठरलं, हे लक्षात ठेवा. युपीएससीने विचारलेला क्वेश्चन, भविष्यकाळात सुद्धा युपीएससी याच्यावर क्वेश्चन करू शकते.